नमस्कार मित्रांनो, मी हेमंत केळकर. लहानपणी एक आपण कविता म्हणायचो. सगळेच म्हणायचे. ती आठवते का? कोणती होती ती कविता? कविता होती, "ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा." आठवते ना ही कविता? मित्रांनो, या ओळीचा अर्थ आज समजला. तो म्हणजे पावसा तू ये, आम्ही तुला पैसा देऊ, म्हणजे एक प्रकारे लाच देऊ. पण आम्ही दिलेला पैसा खोटा निघाला, केलेला वादा आम्ही मोडला, म्हणूनच पाऊस चिडला आणि तो खूप मोठा आला. आजच्या या परिस्थितीवर किंवा आजच्या या परिस्थितीला बघितलं तर आपल्याला हेच दिसतं. मी काय म्हणतो हे बघण्यासाठी, ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. आज अगदी सगळं असंच घडतंय. काल परवापासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातलाय. फक्त मुंबईच नाही, सगळीकडे पाणीच पाणी साचलंय. आज मोठ्या शहरांची जर अवस्था आपण बघितली, जसं मुंबई असतील, मुंबईच्या आजूबाजूची उपनगरं, पुणे शहर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सगळ्या मोठ्या शहरात काय चालू आहे? केवळ आणि केवळ आपल्याला पाणी दिसतंय, लोकांचे हाल होत आहेत हे दिसतंय. नेत्यांनी काय केलं? मोठी मोठी टेंडर काढली, अब्जावधी रुपये खर्च केले, कोट्यावधी रुपये खर्च केले आणि काय सांगितलं? आम्ही विकास केला. मुंबईत, नवी मुंबईत सिमेंटचे रस्ते बनवले, दावे केले, आता पाणी साचणार नाही. रस्ते चकाचक राहतील. पण झालं काय? पहिल्याच मोठ्या पावसात हे सगळे दावे वाहून गेले. नेत्यांचा पैसा खोटा ठरला, त्यांचे वादे खोटे ठरले आणि निसर्गाने त्यांची पोलखोल केली. पाऊस, निसर्ग का चिडला? कारण माणसाने निसर्गाला फसवले किंवा निसर्गाची हानी केली. नेते, सरकार, महानगरपालिका, नगरसेवक यांनी फक्त कागदावर कामे दाखवली आणि पावसाने मुसळधार पडून दाखवून दिले की तुमचे दावे किती खोटे आहेत, तुम्ही काय काम केले. खरे तर नेते तर सुखात आरामात असतात, फिरतात, पण सामान्य माणूस तो पाण्यात अडकतो, त्याची लोकल ट्रेन बंद पडते, चुकते, त्याच्या घरात पाणी शिरते, त्याच्या नाकेनं वळते. हा विकास आहे की विनाश? याचा विचार करण्याची खरं तर वेळ आली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या परिस्थितीला खरा जबाबदार कोण? नेत्यांचे हे खोटे दावे कधी थांबणार? तुमच्या भागात सध्या काय अवस्था आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना तो नक्की पाठवा. आपल्या परिवाराला तो शेअर करा. आणि हो, तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा.